राजकारणात संताप दाखवणं नवीन नाही, पण हा पैसा तुमच्या बापाचा नाही, माज दाखवू नको असं थेट एका अधिकाऱ्याला सुनावणारा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय। ही घटना आहे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची। एकीकडे नागरिक त्यांचा हा संताप योग्य असल्याचं सांगतायत, तर दुसरीकडे विरोधक म्हणतायत लोकप्रतिनिधीला ही भाषा शोभत नाही। आज आपण पाहणार आहोत नेमकं काय झालं, कुठे झालं आणि या संतापामागचं नेमकं कारण काय। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। गुरुवारी कर्जत आणि शुक्रवारी जामखेड येथे तब्बल 8 तासांच्या आमसभांचा कार्यक्रम ठेवण्यात आला। या आमसभेत दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या गेल्या। नागरिकांची समस्यांची यादी मोठीच होती। वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज, सरकारी कागदपत्र, निकृष्ट दर्जाची कामं। या आमसभेत प्रांताधिकारी, बीडीओ, नायब तहसीलदार यांसह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते। रोहित पवारांनी ठिकठिकाणी नागरिकांच्या तक्रारी जागेवरच सोडवण्याचे निर्देश दिले। कधी शांतपणे परिस्थिती हाताळली, तर कधी अधिकाऱ्यांचा पारा चढवला, पण एका तक्रारीवर मात्र त्यांचा संताप अक्षरशः अनावर झाला। नागरिकांनी तक्रार केली, चेंबर ड्रेनेजचं काम निकृष्ट झाले, अधिकारी लक्ष देत नाहीत, हे काम 30 ते 35 वर्षे नागरिकांना त्रास देणार आहे। यावर उपस्थित अधिकारी म्हणाले, हा फोटो कधीचा आहे, आपण दोघं जाऊन जागेवर पाहणी करू असं म्हणत अधिकारी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्यासारखं वागले आणि इथेच रोहित पवारांचा संयम सुटला। पवारांनी अधिकाऱ्याला थेट सुनावलं की आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? हे फोटो दाखवत आहेत, हे खोटं आहे का? ही लोक वेडी आहेत का? खिशातून हात काढ आधी, लय शहाणा काम करतोयस तू। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। उद्या बघतो म्हणणं बंद करा, लोक आज उत्तर मागतायत। तुमचे आणि तुमच्या अधिकाऱ्यांचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं। यानंतर पवारांनी निकृष्ट दर्जाचं काम तातडीने सुधारण्याचे आदेश दिले। नागरिकांनी रोहित पवारांच्या या कृतीचं स्वागत केलं। अधिकाऱ्यांना अशीच भाषा कळते, आमदारांनी जागेवरच समस्या सोडवल्या, हे कौतुकास्पद आहे असं म्हणत नागरिकांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या। मात्र विरोधकांनी याला वेगळा रंग दिला। लोकप्रतिनिधी म्हणून काम करवून घेणं हे प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे, पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला अशा शब्दात बोलणं हे योग्य नाही असं म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली। एकीकडे नागरिकांचं कौतुक, तर दुसरीकडे विरोधकांचा हल्ला, आणि या घटनेमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत। रोहित पवारांचा हा संताप लोकाभिमुख होता का, की राजकीय शिष्टाचाराला न शोभणारा होता? अधिकाऱ्यांना नागरिकांच्या पैशाच्या जबाबदारीबद्दल सुनावणं हे योग्य आहे का, की भाषेवर संयम ठेवणं गरजेचं होतं? या सगळ्या प्रश्नांवर तुमचं काय उत्तर आहे? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो, रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। सत्य। संपर्क 9595727107।